हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। पश्चिम बंगाल, तमिळनाडू, पुदुचेरी, केरळ, आसामच्या निवडणुकांची घोषणा होणार। बारामती राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, पोटनिवडणूक लादल्यास आम्ही लढायला तयार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। रितू तावडेंच्या नव्या कोऱ्या वाहनावर लावलेल्या लाल निळ्या दिव्यांमुळे वाद। महापौरांच्या वाहनावरील लाल निळे दिवे नियमबाह्य असल्याची शिवसेना युबीटी नेते मिलिंद नार्वेकरांची टीका। मुख्यमंत्री फडणवीसांना डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी प्रदान, महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून फडणवीसांचा सन्मान। देशात व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरू, नागरिकांनी घाबरून तात्काळ सिलेंडर बुकिंग न करण्याचं केंद्र सरकारचं आवाहन। मोस्तफा खमेनींना रशियाच्या विमानानं मॉस्कोला आणलं, मॉस्कोत खमेनींवर शस्त्रक्रिया होणार। खमेनींच्या निकटवर्तीयांची अल जरीदा या वृत्तसंस्थेला माहिती। होमूळ सामुद्रधुनीसाठी युद्धनौका तैनात करण्याचा अमेरिकेच्या अध्यक्ष ट्रम्प यांचा निर्णय। इराणी नौदलाच्या जहाजांना लक्ष्य करण्याचाही दिला इशारा। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या मुद्द्यावर मोदींच्या शिष्टाईला यश। एलपीजी घेऊन निघालेल्या शिवालिक आणि नंदा देवी जहाजांनी पार केली होर्मुझ सामुद्रधुनी। इराणकडून इराकच्या कसर बंदरगाहाजवळ ड्रोन हल्ल्यामुळे अमेरिकेच्या तेल साठ्यांना आग। हल्ल्यात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती। आता आपली शिवाजीनगर ते हिंजवडी ही जी मेट्रो आहे ही पण लवकरच पूर्ण होते। एक टप्पा मे मध्ये आणि एक टप्पा जुलैमध्ये पूर्ण होईल। त्यानंतर जवळपास पुण्यामध्ये 55 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू असतील। अजून जवळपास तेवढ्याच मेट्रो मार्गाचं काम हे पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या विविध भागांमध्ये आपण सुरू केलेलं आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त अधिकचं अजून 80 किलोमीटरचं प्लॅनिंग आपलं आहे। त्यामुळे एकूण 200 किलोमीटरचा मेट्रो मार्ग हे संपूर्ण पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएच्या क्षेत्रामध्ये करण्याचा आपला मानस आहे। त्या दृष्टीनं आपल्या पुणे मेट्रोला आपण निर्देश देखील दिलेले आहेत की त्यांनी आता फार फेजेस न करता लवकरात लवकर या संपूर्ण क्षेत्राचं प्लॅनिंग करावं। कारण पुणे आपल्याला कल्पना आहे की फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे आणि इथल्या वाहतुकीच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर या मेट्रोमुळे मोठा तोडगा निघणार आहे। त्यासोबत या मेट्रोसोबत आम्ही बसेसचं इंटिग्रेशन आणि बाकी ट्रान्सपोर्टेशनचं इंटिग्रेशन देखील त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय। तसेच पुण्यामध्ये एक टनेलचं नेटवर्क देखील करण्याचा आमचा मानस आहे, ज्या माध्यमातून या पुण्याला वाहतुकीच्या कोंडीतनं आपल्याला मुक्त करता येईल। हे वेगवेगळे मार्ग आहेत। याच्यातले 55 किलोमीटरचं काम पूर्ण होत आहे, जवळपास 55 किलोमीटरचं काम सुरू आहे आणि 80 किलोमीटर हे प्लॅनिंग मध्ये। त्याच्यामध्ये हा 23 किलोमीटरचा मार्ग आहे। 11 किलोमीटरचा जो मार्ग आहे हा मे मध्ये पूर्ण होतोय। उरलेले 12 किलोमीटर हे जुलैमध्ये पूर्ण होत आहे। असं आहे की या संदर्भातला ऍक्शन प्लॅन हा मी ऑलरेडी बजेट मांडतानाच त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। भविष्यात ती न्यावीच लागणार आहे आणि नेणार होतो, जाणार आहे, तिकडे जाणार आहे। मला असं वाटतं की कोणीही रांगा लावायची आवश्यकता नाही। वारंवार सांगितलं जात आहे की गॅसची कमतरता नाही,
जाणीवपूर्वक राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे नेते या ठिकाणी लोकांमध्ये भीती तयार करतात आणि त्या भीतीपोटी लोक रांगा लावतात. कोणी रांगा लावायची आवश्यकता नाहीये. आवश्यक तेवढा गॅसचा पुरवठा आपल्याकडे आहे. कुठे पॉप लिंचिंग पाहायला मिळेल तुम्हाला? मी माहिती घेऊन बोलेन, माझ्याकडे माहिती नाही. काय मला बोललो त्याच्यावर सकाळीच. ते आता महानगरपालिकेमध्ये बॉडी आलेली आहे. महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, वेगवेगळे सभापती आहेत. ते या संदर्भातलं उत्तम प्लॅनिंग करतील. त्यांना राज्य सरकारकडनं जी मदत पाहिजे ती सगळी मदत राज्य सरकार करेल. नाही, मला काही माहिती नाही या संदर्भात. पहिल्यांदाच तुमच्याकडनं हे ऐकतोय. भीमाशंकरच्या मंदिराचं आपण काम फार वेगाने करतोय, कारण आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुंभाच्या आधी भीमाशंकरचं काम पूर्ण करायचं. चला. पुण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. राज्यामध्ये गॅसची कमतरता नाहीये, लोकांनी पॅनिक होऊ नये आणि जास्तीचा गॅस साठा करू नये असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं आहे. दरम्यान बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीवरून सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठं विधान केलंय. बारामती राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली आहे. मात्र पोटनिवडणूक लादल्यास आम्ही लढायला तयार आहोत असं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित मानलं जात आहे, कारण त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारत कामकाजही सुरू केलं आहे. तर राहुरी विधानसभा मतदारसंघातील दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर आता इथंही पोटनिवडणूक लागणार आहे. त्यासाठी दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले इच्छुक असल्याची माहिती आहे. मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली तर दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू. पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार राहू. आणि सगळ्यात पीक म्हणजे जवळपास 5.6 लाख प्रवासी या मेट्रोने त्यांनी प्रवास केला. त्यामुळे मला असं वाटतं की पुणेकरांनी मेट्रो स्वीकारलेली आहे, पुणेकरांना मेट्रो आवडलेली आहे आणि पुणेकर मेट्रोचा वापर देखील करतायत. आता आपली जी दुसरी मेट्रो आहे टाटा सोबत, जो देशातला पहिला पीपीपीचा प्रकल्प आहे मेट्रोचा, त्या प्रकल्पामध्येही 23 किलोमीटरचं काम आपलं आता जवळपास पूर्ण झालं आहे. त्याच्यामध्ये 12 किलोमीटरचं उद्घाटन हे आता आपण मे मध्ये करू, 11 किलोमीटरचं उद्घाटन आपण जुलैमध्ये करू आणि यासोबत जवळपास म्हणजे हे 33 आणि 23 असं आपण जर बघितलं तर जवळपास 56 किलोमीटरचा हा रूट या ठिकाणी आपण केलेला आहे. अजून 55 किलोमीटरचं काम मेट्रोचं हे आपलं प्रोग्रेसमध्ये आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जवळपास 80 किलोमीटरचं अजून आपलं काम हे प्रस्तावित आहे. म्हणजे एकूण पुणे मेट्रो करता 200 किलोमीटरचं कंप्लीट या ठिकाणी नेटवर्क हे आपण प्लॅन केलंय, ज्यामध्ये पुणे महानगरपालिकेचं क्षेत्र असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं क्षेत्र असेल आणि पीएमआरडीचं क्षेत्र असेल, अशा सगळ्या क्षेत्राचं इंटिग्रेशन हे या मेट्रोच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आणि एक प्रकारे पुढच्या काळामध्ये आपली जी एक महत्त्वाची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असेल ती आपली मेट्रो असेल आणि त्या मेट्रोला मदत करण्याकरता आपल्या बसेस असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असतील त्या सगळ्या आपण त्याचं इंटिग्रेशन हे करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये पुण्याचा जवळपास 30-35 हजार कोटी रुपयाचा आपण त्या ठिकाणी जो एक वाहतूक प्लॅन हा देखील मंजूर केलेला आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुण्याच्या वाहतुकीला गतिशीलता कशी येईल हा आपला प्रयत्न आहे. आपल्याला कल्पना आहे की पुणे शेवटी आपलं एक अत्यंत महत्त्वाचं शहर आहे
आणि आपल्या सगळ्यांकरता आनंदाची गोष्ट आहे की IT च्या वेव्ह नंतर आता आलेली जी वेव्ह आहे ती GCCची वेव्ह आहे, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सची. आणि सगळे असं म्हणतात की पुढच्या काळात भारत हा ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरचा एक हब या रूपानं नावारूपाला येईल. आणि म्हणूनच महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने GCCची पॉलिसी तयार केली. आणि त्या पॉलिसीचा परिणाम असा आहे की देशामध्ये मागच्या वर्षी सर्वात जास्त GCC स्पेस ही पुण्यामध्ये तयार झाली. आणि पुणे आता GCC हबकडे वाटचाल करत आहे. आणि विशेषतः GCCच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात हाय पेड जॉब्स याची निर्मिती ही होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. सुलभतेनं वाहतूक करता आली पाहिजे या दृष्टीनं ही सगळं प्लॅनिंग आपण केलेलं आहे. याच्यासोबत पुण्याकरता टनेल्सचं प्लॅनिंग आपण केलेलं आहे. पुढच्या काळामध्ये जसं मी नेहमी सांगतो की जमिनीवरती, आकाशामध्ये आणि पाताल लोक असं तिन्ही प्रकारे आपण पुण्याचं प्लॅनिंग केलं असल्यामुळे पुण्याला एक मला असं वाटतं की वाहतुकीच्या दृष्टीनं कोंडीरहित शहर आणि ज्याला आपण सस्टेनेबल एक सिटी म्हणू शकतो, प्रदूषण ज्याच्यामध्ये कमी आहे, अशा प्रकारचं शहर करण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टीने आपण वेगाने ती वाटचाल करतोय. मी श्रावण हर्डीकर आणि आपले अप्पर मुख्य सचिव असीम गुप्ता यांना सांगेन की आता हे जे 200 किलोमीटरचं आपण एकूण नेटवर्क प्लॅन केलेलं आहे, याचं संपूर्ण प्लॅनिंग हे आताच आपण केलं पाहिजे. याचे सगळे DPR आपण एकत्रित तयार केले पाहिजे. कारण पुणे हे एक असं शहर आहे की ज्याच्या अर्बनायझेशनचा रेट हा इतर शहरांपेक्षा अत्यंत गतिमान आहे. आणि म्हणून आपण याच्यामध्ये खूप जास्त टप्प्याटप्प्याने काम करू शकू अशी पुण्याची परिस्थिती नाही. बऱ्यापैकी टप्पे आपल्याला एकत्रित करून आणि हे सगळं काम आपल्याला हाती घ्यावं लागेल. त्याकरता आवश्यक तो रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅनही आपण करू. कारण त्याकरता मला माहिती आहे की आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो देखील त्याच्याकरता आपल्याला लागेल. पण त्याचीही व्यवस्था ही आपण निश्चितपणे करू. आणि त्या दृष्टीने आपण प्लॅन करावा. आणि पुण्याकरता हे 200 किलोमीटरचं कंप्लीट नेटवर्क एकत्रित प्लॅन करावं. याच्यामध्ये काही मिसिंग लिंक्स देखील आहेत, त्या मिसिंग लिंक्सचा देखील विचार करावा. पुढचे जे ग्रोथ सेंटर्स आहेत, मग पुण्याचं नवीन एअरपोर्ट असेल किंवा आपल्या MIDCचे भाग असतील, पुण्याचा PMRDAचा नवीन वाढता भाग असेल, पिंपरी चिंचवडचा जो वाढता भाग आहे, अशा सगळ्या भागाचा विचार करून याचं इंटिग्रेशन आपण चांगल्या पद्धतीनं करावं. आणि त्या माध्यमातनं पुण्याला एक अतिशय डिपेंडेबल अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था आपण द्यावी अशी आपल्या सर्वांना मी सूचना करतो. आज एक अतिशय सुसज्जित ऑफिस आम्ही सगळ्यांनी बघितलं. अतिशय चांगल्या व्यवस्था या ऑफिसमध्ये आहेत. आणि तशाच प्रकारचं चांगलं काम या मेट्रोचं यापुढे देखील चालेल. आणि आता चांगलं ऑफिस मिळाल्यामुळे मेट्रोच्या बांधकामाची गती देखील वाढेल असा मला विश्वास आहे. त्यामुळे या ऑफिसचं जे काही प्रत्यंतर आहे ते गतीमध्ये दिसलं तर आम्हाला जास्त आनंद होईल. म्हणजे तुम्ही हळू काम करता असं माझं मत नाही, पण आपल्याला गती वाढवायला स्कोप आहे. जसं मी सांगितलं की आपल्याकडे प्रोजेक्ट प्लॅन 5 वर्षाचा असतो, तो 2.5 वर्षावर आणि 3 वर्षावर आताच्या परिस्थितीमध्ये आणत गेलं पाहिजे. ती म्हणजे आज आपण जर ग्लोबली बघितलं तर तेच बेंचमार्क्स आहेत. त्या बेंचमार्क्सने आपलं प्लॅनिंग होऊन आपलं एक्झिक्युशन कसं करता येईल याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. मी पुन्हा एकदा महामेट्रोचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. पुणे मेट्रोचं जे काम आहे त्या कामाबद्दल आणि त्या कामामध्ये इन्व्हॉल्व असलेले जेवढे अधिकारी असतील, कर्मचारी असतील. एक छोटासा ब्रेक आणि लगेच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.